नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव निश नॉलेज गुरु. आणि आज आपण शिकणार आहोत वचन. ओके, याच्यामध्ये आपण वचन आणि वचनाचे प्रकार शिकणार आहोत. याच्यामध्ये वचन म्हणजे काय? एक व्यक्ती किंवा वस्तू किंवा प्राणी हे दर्शवते, त्याला आपण वचन म्हणतो. अनेक वचन म्हणजे काय? एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू किंवा प्राणी असतात, त्याला आपण अनेक वचन म्हणतो. आता आपण वचनाचे प्रकार, त्याला वचनामध्ये सर एका वचनाचं अनेक वचन कसं बनवायचं, मग त्याला इज का लावायचं, एज का लावायचं, त्यामागच्या आपण काय थोडक्यात ट्रिक्स बघणार आहोत. जसं की बघा, इथे दिलेला आहे कुत्रा. आ असेल म्हणजे इथं बघा आची मात्रा लागली, आ आ आ, त्याचं काय होतं? त्याला ए मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे बघा, इथं आजच्या कारांत पुल्लिंगच्या नामामध्ये अनेक वचन करताना ए होतं. कुत्रा कुत्रे, राजा राजे, घोडा घोडे, ससा ससे, ससा ससे. आता मला सांगा, मासा असला तर काय आलं असतं? मासे. मासी आलं असतं का? नाही, मासे. कारण का? शेवटी स ला मात्रा आणि त्याचा अनेक वचन से होतो. अनेक वचन से होतो. समजलं? समजा ज्याच्यामध्ये आहे ना आ नाहीच आहे, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल इथे बघूत आपण, ज्याच्यामध्ये अ नाही आहे, अशा अ नाही आहे त्याला आपण काय बोलतो? त्याचा काय चेंजेस होत नाही. म्हणजे बघा, देव आहे, देवे नाही होत. शेवटी व ला काय मात्रा आहे का, विलांटी आहे का? काहीच नाही. देवचं अनेक वचन देवच, शत्रूचं अनेक वचन शत्रूच. ओके, गहूचं अनेक वचन गहू, फोटोचं अनेक वचन फोटो, वाघाचं अनेक वचन काय येतं? वाघच येतं. सापचं सापच, मनुष्याचं मनुष्य, पक्षीचं पक्षी, पर्वतचं पर्वत. म्हणजे इतर पुल्लिंग नामे एक वचन व अनेक वचन असे सारखे दिसतात, याला काही अपवादात. बरोबर आहे. त्यानंतर येतात काही अकारांत शिवाय. म्हणजे बघा, इथे येतात बघा वी ट असं आहे. इथं काय? दुसरी बिलंटी, तर काय बनतं इथं? वी टा, वी टा. पहिली बिलंटी तर टा, चू. बघा, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे, लक्षात ठेवायचं. इथे काय आलं? वीट. आता या वीटला कोणती विलंटी आहे? दुसरी. आणि जर अनेक वचन करताना पहिली विलंटी लागून दुसऱ्याला मात्रा लागतो, वीटा. आता इथे काय? दुसरी विलंटी, दुसरं उकार, चूक. मग याला काय लागतो? चुका. हा, लागतो चुका. आता बघा, भिंत. ओके, काय आलं? भिंत. आता याला पहिली विलंटी आहे आणि अलंकार आहे, त्यामुळे याला काय लागतो? भिंती. दुसरीला बघा, विहीर. आता इथं कसं आपला विहिता वी तसाच राहतो, याला दुसरीला पहिली विलांटी होते, विहिरी, विहिरी, विहिरी. समजलं? त्यानंतर येतं जसं की काही वेळ, वेळा, वेळ वेळा असे काही शब्द येतात. जसं की बघा, य नंतर इच म्हणजे गाय य आहे, त्याचं काय येतं? गाईच येतं. शेवटी काय? आय आहे, य आहे, त्याचं अनेक वचन करताना यचं ई होतं. गायचं गाई, सोयीचं सोयी. ओके, आणि काही सर्वनामे सारखेच असतात अनेक वचन. भाषा. ओके, त्यानंतर भाषा, सभा सभा, पूजा पूजा, दिशा दिशा, आशा आशा, विद्या विद्ये नाही विद्या, विद्या विद्ये नाही विद्या. समजलं? आता ज्यांच्या शेवटी ओके असं बिलांडी लागते ही वाली, ओके, तर त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस नदीचं हे द तर लागतं, द तर आधार राहतो, आणि त्यानंतर त्याला य ला या लागतो. नद्या, नद्या. काठी काठ्या, गाडी गाड्या, बाई ई आहे, तो यच ईचं काय तो या, बाई बाया, बाई बाया, बाई बाया. असं का लागलं? कारण याला दुसरी विलांटी आहे. आता मी बोललो समजा, समजा हे दिलं मधी, तर काय होईल? मद्या. असं मद्या, अशा प्रकारचं. ओके, कारण काय? दुसरी विलांटी आहे, त्याला द लागतं, त्याला या लागतं. ओके, सासू सासवा,
जाऊ जावा, जळू जळवा. म्हणजे काय, समजा याला दुसरा उकार लागतो त्यावेळेस त्या शब्दाला वा एकसा लागतो. सासू सासवा, जाऊ जावा, जळू जळवा, जळू जळवा. बरोबर आहे, समजलं, क्लिअर. म्हणजे तुम्हाला समजलं असेल आपण शॉर्टकट काय शिकलं. म्हणजे ज्यानंतर बघा ज्यावेळेस आची मात्रा लागते त्यावेळेस त्याला ए मध्ये कन्वर्ट होतं. आणि काही शब्द असे आहेत त्याच्या की देव, शत्रू, फोटो, वाघ, मनुष्य, साप, पक्षी, पर्वत याचं अनेक वचन एकच असतं, एक वचन आणि अनेक वचन. ज्यावेळेस आचं ई मध्ये होतं म्हणजे विटा आहे त्या विटा चूकचं त्याच्यामध्ये पहिली इथं आपण बघितलं चूकचं दुसरी उकार, त्यानंतर पहिला उकार चूका, भिंती भिंत भिंती, विहीर विहिरी, हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण बघितलं यचं असेल तर ई होईल, सोय य आहे शेवटी तर ई आलं. आणि हे काही अपवाद शब्दात जे ॲज इट इज येतात. त्यानंतर नदी, याला दुसरी विलांटी आहे, त्याला दुसरी विलांटी आहे, त्याला दुसरी विलांटी आहे, त्याला द ला येतं आणि त्याला या लागून त्याचा अनेक वचनमध्ये कन्वर्ट होतं. त्याला दुसरा उकार आहे, याला दुसरा उकार आहे, दुसरा उकार आहे, त्याला ते शब्द जसा जसा राहून त्याला वा लागतो वा लागतो वा लागतो आणि अशा प्रकारे काय होतं एकाचं अनेक वचन आपल्याला करता येतं. क्लिअर. त्यानंतर याच्यामध्ये काय अजूनच जसं की बघा लिंबू बू काही नपुसलिंग आहेत, हे पुल्लिंगचे हे झाले बघा, स्त्रीलिंगचे हे स्त्रीलिंग शब्द होते, हे काय होते स्त्रीलिंग शब्द होते. आता याच्यामध्ये काही आता नपुसलिंग म्हणजे ते स्त्री पण नाहीत म्हणजे पुरुष पण दाखवत नाहीत. लिंबू याला नपुसलिंग म्हणतात, लिंबूचं झालं लिंबे कारण नपुसलिंग आहे. तळू तळे, पिल्लू पिल्ले, पदार्थवाचकमध्ये अनेक वचनमध्ये सोने रुपे, पाणी, लोणी, दही अशा प्रकारे या ठिकाणी शब्द होतात. ओके, समजलं. ओके, तुम्हाला हा समजला असावा. क्लिअर.